घराघरामध्ये गणपती बाप्पा असाच राहिला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या तरुणांचं एक काम आहे. काय? देवाची सेवा करणं, देवाची भक्ती करणं, देवाचं नामसंकीर्तन करणं. ऐका तरुणांनी, ऐका इकडे बघा. ज्या गोष्टीची काळाला गरज आहे, देवाच्या चरित्राची गरज आहे, ग्रंथाची गरज आहे, संतांच्या वाङ्मयाची गरज आहे, तुकोबरायांच्या गाथ्याची गरज आहे, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची गरज आहे. हा तरुण जो करू शकतो तो कोणी करू शकत नाही. तरुणांनी ठरवलं गावामध्ये मोठा सप्ताह करायचा आहे, ते तरुण करू शकतात, म्हातारे करू शकत नाही. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणाची गरज या ठिकाणी आज गरज आहे. परंतु तरुण आज कुठं दिसतोय? कुठं दिसतो? कुठं दिसतो? दारू पितांनी. अरे हिंदू धर्माचं रक्षण व्हावं असं वाटत असेल, इतर धर्मातले लोक आमच्याकडे येतात, आमच्या ताईवरती अत्याचार करतात आणि आमचे हिंदू धर्माचे टिळे लावणारे फक्त बघत राहतात. दारू पितात. ऐका ना, दारू पिल्याच्या नंतर सर्व संसाराचा उद्ध्वस्त होतो. ऐका, संत सुंदर भाव देतात, तुम्हाला दारू पिल्याच्या नंतर जर आनंद वाटत असेल, ऐका ना, दारू पिल्याच्या नंतर आनंद वाटतो, टेन्शन मुक्त तुम्ही होता, बरोबर आहे का? तुमच्या गावामध्ये पेत नाही, तुमच्या गावामध्ये दारू कोणी पेत नाही, डायरेक्ट बाटली तोंडाला लावतात, असं आहे का? तसं नाही ना. आपलं गाव चांगलं आहे, कोणी दारू पेत नाही. इथं टाळी वाजवा एकदा. वा. ऐका, दारू पिल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की आमचं टेन्शन जातं. मग ऐका, एक घोट दारू पिल्याच्या नंतर तुमचं टेन्शन जर जात असेल, ज्याच्यामध्ये खरोखर आनंद आहे, त्या देवाचं नामसंकीर्तन केल्याच्या नंतर किती तुम्हाला आनंद वाटतो, किती टेन्शन मुक्त होसाल ना तुम्ही. ऐका, जाम पर जाम क्या पीते हो, जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार पी कर देखो तेरी जिंदगी सवर जाएगी. है की नाही? दारू पिल्याच्या नंतर कुणाचा संसार उद्ध्वस्त झाला नाही असं उदाहरण नाहीये. दारू अत्यंत वाईट आहे. किती वाईट आहे दारू, किती वाईट आहे ऐकायची आहे, किती वाईट आहे ऐकायची आहे. ऐका ना, एखादी एकुलती एक लाडकी बहीण ज्यावेळेस एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला दिल्या जाते ना, त्यावेळेस महत्व कळतं की बाबा, अरे जिला जीवापाड प्रेम केलं अशी बहीण ज्यावेळेस दारुड्याकडे जाते ना, त्यावेळेस दारू कळते किती वाईट आहे. आम्हाला फक्त एक आठवतं, दारू प्यायची, गाडीवरती बसायचं, कॉलेज समोरून फर्र करीत जायचं, बस एवढं आम्हाला आठवतं. आई वडिलांची सेवा करणं हे आद्य कर्तव्य आहे, तरुणाचं आद्य कर्तव्य आहे. दारू पिऊन आपलं आयुष्य तर बर्बाद करू नका, परंतु ज्या ठिकाणी तुमच्या पत्नी म्हणून जी नांदण्यासाठी येते, जिने सर्वस्वाचा त्याग केला, आपल्या नावाचा आडनावाचा जिने त्याग केला, आपल्या आई वडिलांचा जिने त्याग केला, अशी त्या स्त्रींचा घात कधी करू नका. दारू पिऊन, दारू पिऊन आपलं जीवन कधी बर्बाद करू नका. दारू पिऊन आपल्या घरच्यांचं जे आयुष्य असतं ते बर्बाद करू नका. जीवनामध्ये एकदा जीवन आहे. भगवान ने ये जो देह हमें दिया है वो भजन के लिए, ये बार बार नहीं मिलता. बड़ भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ नहीं गावा. भगवान ने भजन के लिए हमें ये देह दिया है, इसीलिए माँ बाप की सेवा करना. ऐका तरुणांनो, आई वडिलांची सेवा करा. जगाचा मालक तुमच्या द्वारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. बाप्पाला काय आवडतं? आई वडिलांची सेवा करा, हे बाप्पाला आवडतं. भक्त पुंडलिकासाठी माझा भगवान परमात्मा
पंढरपुरामध्ये उभा आहे, योगी 28 विटेवर उभा, तो देव आहे, तो भगवान परमात्मा आहे. तरुणांनी आई वडिलांची सेवा केली पाहिजेत. आमचा तरुण व्यसनाधीनापासून, म्हणून याच्यासाठी मनुष्याने जो सतमार्गामध्ये आहे, जो देवाची भक्ती करतो ना, त्याची संगत केली पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे अशा मनुष्याची संगत सुद्धा करू नये. पाप ज्याच्या कपाळावरती त्या ठिकाणी टिळा नाहीये त्याची संगत करू नका. हिंदू म्हणून जन्माला आलो ना, आम्ही हिंदू आहोत ना, प्रत्येक मनुष्य हिंदू. जातीपाती सोडून द्या. मी संभार आहे, मी मांग आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे, हे सोडून द्या. जातीपाती विसरून जा. हिंदू आहात ना, तर हिंदूचं एक आद्य कर्तव्य आहे, कपाळावरती टिळा आणि आमच्या मातीने त्या ठिकाणी कपाळावरती कुंकू लावलं पाहिजे, डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. हिंदू संस्कृती आहे आमची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जगणारे आम्ही आहोत. ज्या राजानं स्त्रीवरती अत्याचार होऊ दिला नाही, त्या राज्यातले राज्य आम्ही आहोत. राजाच्या पाटलाने स्त्रीवरती अत्याचार केला, माझ्या राजाने सांगितलं, और त्या राजाच्या पाटलाला चौकामध्ये आणा आणि त्याचे हात आणि पाय कलम करा. त्या राज्यामधले आम्ही माणसं आहोत. देह झिजवला संतांनी आम्हाला सांगता सांगता. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. संत मेले त्यांचं ऐकलं नाही कुणी. काळ आम्हाला घेऊन जाणार आहे. काळ घेऊन जाण्याच्या अगोदर सुधरा, आई वडिलांची सेवा करा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक मनुष्याला मरण आहे, मरणाच्या अगोदर मरण सुधरावं असं